नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या खुनी रहस्यमय प्रेमकथेचा भाग 11. ऐकत रहा विहिरीवरची वरात. बारीकशी वीणा चालत चालत निघून गेली. बघता बघता दिसेनाशी झाली. तिचं वय जेमतेम 22 वर्षाचं असेल, पण आज ती 60-70 वर्षांच्या म्हातारीप्रमाणे वाटत होती. ती कशाने एवढी थकली आहे? तिला काही होत आहे का? खोकल्याची उबळ कशामुळे येते? रायाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. राया, खूप नशीबवान आहेस तू. किती चांगली होती रे तुझी बायको. सोडतोयस तू तिला. माझ्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिलीच अशी स्त्री पाहिली जिला अरबपती नवऱ्याकडून फुटकी कवडी सुद्धा नको आहे. तिच्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तर कोट्यावधी रुपये उकळले असते. पण वीणा खूप सच्ची आहे. घरी न बसता लगेच नोकरीला लागली आणि ती गोष्ट तिने न्यायालयात कबूलही केली. माझ्यावर कदाचित तू रागवशील राया, पण मी तिला म्हणालो होतो की लग्नात मानपान व इतर खर्चाची रक्कम आणि स्त्रीधन तरी मागून घे. तिने स्पष्ट नकार दिला व म्हणाली, मुलीकडचे असूनही मला लग्नात काहीही खर्च आलेला नाही, त्यामुळे मला त्यांच्याकडून कुठलाही लग्न खर्च नको. हॅट्स ऑफ टू वीणा. रायाच्या वकिलांनी वीणावर कौतुकसुमने उधळली. राया मनातल्या मनात काहीसा खजील झाला. मोनाच्या चेहऱ्यावर कडवटपणा आला. तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने त्याच्या हातातून बटवा काढून घेतला. धनलाभ झाला राया. आपण या दागिन्यांबद्दल विसरूनच गेलो होतो रे. घरी पोहोचताच मोनाने त्याच्या गळ्यात हात टाकले. रायाने ते अलगद बाजूला केले. राया, तुझ्या मूडला काय झालंय? सकाळी तर ठीक होता. खरं तर मी आज पार्टी करायचं ठरवलं होतं. त्या वीणाच्या कचाट्यातून आपण सुटलो. पोटगीचं आपल्याला केवढं टेन्शन होतं. आता कसं खूप मोकळं वाटतंय. डोक्यावरून ओझं उतरल्यासारखं वाटतंय. सांग ना, करूया का पार्टी? ओके, गो अहेड. मरमेड पार्कला जेवायला जाऊया का? डिनर नंतर तुझ्या आवडीच्या वाईल्ड वुमेन पबमध्ये जाऊयात. आपल्या सर्व फ्रेंड्सना मी बोलवते, चालेल? रायाने होकार दिला. मोना खूप खुश झाली. पार्टीची तयारी करण्यात मग्न झाली. ती धडाधड मित्रमैत्रिणींना फोन लावत होती, बडबड करत होती. मध्येच रायाला ड्रेसेस आणून दाखवत होती. रायाचं चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोरून वीणा हलायला तयार नव्हती. वीणाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली? हा प्रश्न त्याच्या डोक्यात ठाण मांडून बसला होता. एरवी अशा पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी राया फारच एक्सायटेड असायचा. व्हेन्यू, मेनूपासून ड्रेसिंग, कार कुठची न्यायची हे सगळं उत्साहाने ठरवायचा. मोनाच्या लुकमध्येही त्याला खूप इंटरेस्ट असायचा. इयरिंग्स, ड्रेस, सँडल्स एवढंच नव्हे तर लिपस्टिक सुद्धा तो चूज करायचा. आज मात्र त्याला यापैकी काहीच करावंसं वाटेना. मोना सारखी त्याच्याजवळ येऊन त्याला काही बाई विचारत होती. त्याने सरळ तिला कटवली. हनी, आज मला बरं वाटत नाहीये. तुझं मन मोडायला नको म्हणून पार्टीसाठी मी होकार दिला. सगळे अरेंजमेंट्स आज तूच कर. मी फक्त तुझ्याबरोबर हजर राहण्याचं काम करेल. ओके डार्लिंग, यू टेक अ रेस्ट. मी रेडी होते आणि रेडी झाले की मग तुला उठवते. तू तयार हो. ओके. राया गॅलरीत आराम खुर्चीवर जाऊन बसला. ही चेअर त्याच्या सांगण्यावरून वीणाने खास जपानहून मागवली होती. या खुर्चीत बसलं की रायाचा ताण लगेच हलका व्हायचा. आजही तो इथे येऊन बसला खरा, पण त्या चेअरमुळे त्याला पुन्हा वीणा आठवली. रायाने स्वतःसाठी एक पेक भरला. बियर पोटात गेली की सारं विसरून जायला होईल. दारू प्यायल्यावर त्याला गाढ झोप लागून गेली.
रायाला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला वीणा दिसली. वेगवेगळ्या रूपातली वीणा. पहिल्या भेटीत त्याच्या थोबाडीत देणारी, त्याच्या उजाड वाड्याला जिवंत रूप देणारी प्रोफेशनल इंटेरियर डिझायनर वीणा. रायाने प्रपोज केल्यावर लाजणारी प्रेयसी, लग्नातली नवी नवरी, पार्टीतली स्लीवलेस ब्लाऊज व साडी नेसलेली सेक्सी वीणा, आणि सगळ्यात शेवटी गरोदर वीणा. 9 महिन्यांचं मोठं पोट असलेली वीणा. ती रायासमोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचं तेज होतं. राया विहिरीकडे चालत गेला. वीणा त्याच्या मागे आली. अचानक तिचं मोठं पोट सपाट झालं. माझं बाळ, माझं बाळ म्हणत ती मटकन खाली बसली. अचानक दुपट्यात गुंडाळलेला एक इवलासा जीव रायाच्या हातात आला. रायाने तो जीव विहिरीत फेकून दिला. वीणाने टाहो फोडला. विहिरीतून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. राया खदाखदा हसू लागला. काही वेळाने बाळाचा आवाज बंद झाला. चिमुकला जीव तो पाण्यात किती वेळ तग धरणार. रायाने विहिरीत डोकावलं. सगळं काही शांत होतं. वीणाच्या रडण्याचा आवाजही बंद झाला. रायाने मागे वळून पाहिलं तर वीणा तेथे नव्हती. वीणा, वीणा. राया तिला आर्त अशा हाका मारू लागला. त्याला खोकण्याचा आवाज आला. कृश आणि बारीकशी वीणा फिकट हसत विहिरीच्या कठड्यापाशी उभी होती. एवढ्यात एक कंदीलदारी स्त्री तेथे आली. ढोल ताशांचे आवाज येऊ लागले. वीणाच्या आणि रायाच्या डोक्याला त्या कंदीलदारी स्त्रीने मुंडावळ्या बांधल्या. वीणाला तिने विहिरीच्या कठड्याच्या मधल्या पोकळीत तांदळाचं माप लाथाडाला लावलं आणि विहिरीत ढकलून दिलं. राया, मला वाचवा. जीवाच्या आकांताने वीणा ओरडू लागली. राया धावत कठड्यापाशी गेला. बघतो तर बाळ आणि वीणा असे दोघांचे मृतदेह विहिरी बाहेर ठेवलेले होते. दोघांनाही फुलं वाहिली होती. राया धार मोकलून रडू लागला. वीणाच्या मृतदेहाला त्याने कवटाळलं. कुणीतरी त्याला वीणाच्या मृतदेहापासून दूर सारत होतं. कोण होतं ते? मला कोण माझ्या वीणापासून दूर नेतंय? बाजूला माझं तान्हुलं पडलंय. मी मारलं त्याला. माझ्या या हाताने विहिरीत फेकलं. मी कसला बाप, कसाही आहे मी. माझ्या पोटच्या बाळाला मी चिरडून टाकलं. पुन्हा कोणीतरी त्याला उठवत होतं, दूर दूर नेत होतं. कोण उठवतंय मला? रायाची झोप उडली. स्वप्न भंग पावलं. मोना त्याला गदागदा हलवून जागा करत होती. डिअर, कुंभकर्णाची झोप लागली तुला. केव्हाची जागा करतेय मी. उठ लवकर. संध्याकाळचे 6 वाजलेत. आपल्याला 8 वाजता डिनरला जायचंय. विसरलास का? हो. राया डोळे चोळत उठला. दुपारी बियर पी तिथे बसलो. डोळा कधी लागला समजलंच नाही. काय भयानक स्वप्न होतं. जाऊ दे, स्वप्नच ते. तेही दुपारचं स्वप्न. कशाला विचार करायचा. यापूर्वी अनेकदा वीणाच्या तोंडून ती विहिरीवरची वरात ऐकलं होतं. नेहमी तिला इग्नोर केलं होतं. पण आज मला ते स्वप्न पडलं. का? अजूनही थरथरायला होतंय त्या स्वप्नाच्या विचाराने. फारच भयानक स्वप्न. रायाने उठून बाथ घेतला. जरा फ्रेश वाटलं. कडकडून भूक लागली होती. दुपारी किरकोळ खाणं झालं होतं. आता जेवलं तर रात्री जेवण जाणार नाही. चंद्राला सांगून 1 कप फक्कड कॉफी घेतली आणि पार्टीला जाण्यासाठी तो तयार होऊ लागला. मोना त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. सोनेरी केस तिने मोकळे सोडले होते.
डोळ्यांना गडद काळा मेकअप केल्याने तिचे डोळे हिरव्या पाचूप्रमाणे लखलखत होते. डार्क रेड कलरचा इव्हिनिंग गाऊन तिच्या शरीराचं सौष्ठव स्पष्ट दाखवत होता. त्यावर चमचमणारे सोनेरी इयरिंग्स तिच्या गोल चेहऱ्याला उठून दिसत होते. रायाने तिच्या सौंदर्याला दाद द्यावी म्हणून ती त्याच्यासमोर सेक्सी पोज घेऊन उभी राहिली. पण त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. राया, सांग ना डार्लिंग, मी कशी दिसते? मोनाने लाडीकपणे विचारलं. यू लुक ऑलवेज गॉर्जस, तो तिच्याकडे न बघताच बोलला. त्याने आरशासमोर जाऊन स्वतःचे कपडे नीट केले. अंगावर स्प्रे शिंपडला. मोनाला त्याचं हे वागणं पूर्णपणे नवीन होतं. तिला वाटलं होतं रायाने नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहावं, तिला रांगडेपणाने मिठीत घ्यावं, किस घ्यायचा प्रयत्न करावा आणि लिपस्टिक खराब होऊ नये म्हणून तिने त्याला दूर लोटावं. तरीही तो झपाटल्यासारखा तिच्या अंगाशी लगट करत राहावा. पण आज यापैकी काहीच घडत नव्हतं. रायाला काय झालंय? उद्या त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. ड्राईव्ह करतानाही राया गप्प होता. तो मोनाशी अवाक्षरही बोलला नाही. पार्टीत तो असून नसल्यासारखा होता. कोणाशी काही बोलला नव्हता. कोणी काही विचारलंच तर जुजबी उत्तरं देत होता. त्याचे सगळे मित्रमैत्रिणी मोनाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. ही इज नॉट वेल. मोनाने वेळ मारून गेली. सणसणीत भूक लागलेली असूनही रायाला जेवण गेलं नाही. मरमेड पार्क हे त्याचं आवडीचं 7 स्टार हॉटेल. इथलं थाई फूड म्हणजे त्याचा जीव की प्राण. सगळ्या डिशेस त्याच्या आवडीनुसार मागवल्या होत्या, तरीही त्याच्या घशाखाली घास उतरेना. मन का एवढं बेचैन झालं होतं? काही कळायला मार्ग नव्हता. कशीबशी एक डिश चिवडल्यासारखं खाऊन राया उठला. हॉटेल बाहेर लॉनवर एकटाच येऊन बसला. सिगरेट पेटवली. मोठे मोठे कश घेतले तरी बेचैनी जात नव्हती. त्याचं स्वतःचं कशामुळे एवढं बिनसलं होतं? त्याचं त्यालाच उमगत नव्हतं. त्याचे सर्व मित्रमैत्रिणी गर्भश्रीमंत घरातले होते. मोना त्या मनाने खालच्या क्लासमधून आलेली असली तरी हाय स्टँडर्ड मॅनर्स तिने आत्मसात केले. ती त्यांच्या ग्रुपमध्ये फार लवकर सामावली गेली. पार्टीत जमलेले मित्र रायाला फोनवर फोन करत होते. त्याने वैतागून फोन बंद करून टाकला. शेवटी सगळे जेवण आटोपून त्याला न्यायला आले. सर्वजण पबमध्ये जायला निघाले. मोनाला खात्री होती पबमध्ये गेल्यावर रायाचा मूड ठीक होईल. डिस्कोथेकमध्ये गेल्यावर आपोआप त्याची पावलं म्युझिकवर थिरकतील. आणि तो खुश होईल. तिथे गेल्यावर सर्वांनी यथेच्छ ढोसली. मोनासकट सर्वजण डान्स फ्लोअरवर डान्ससाठी पोचले. रायाचं बखोट धरून मोनाने त्यालाही तिथे खेचलं. पण रायाचं चित्त थाऱ्यावर नसल्याने त्याला डान्स जमेना. तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. पेगवर पेग रिचवत राहिला. ठणाणा लाऊड म्युझिक वाजत राहिलं. रायाला मात्र वेगळंच संगीत ऐकू येऊ लागलं. मगाशी स्वप्नात दिसलेल्या वऱ्हाडी वाजंत्रीचा ढोल ताशांचा भेसूर आवाज येऊ लागला. त्याच्या समोर वीणा उभी असलेली त्याला दिसली. आता 2 वीणा झाल्या. एक सुंदर गडद निळ्या रेशमी रंगातली सेक्सी वीणा आणि दुसरी जरा जर्जर अस्थि पंजर खोकणारी मराला टेकलेली वीणा. दोघी त्याच्याकडे पाहत त्याला खुणेने आपल्याकडे बोलावू लागल्या. दोघी जणी डान्स फ्लोअरवर गेल्या. विचित्र नृत्य करू लागल्या. रायाने डोळे चोळले. वीणा, असं सेक्सी डान्स करू नकोस. तुला उचलून पळवून नेतील इथले लोक. थांब थांब, नको नको. रायाने तिला हात दाखवला. सेक्सी वीणा थांबली. आता कृशट रोगट वीणा नाचू लागली. विचित्र, तिच्या हातापायांच्या काड्या वेड्या वाकड्या हालचाली करत होत्या. तू नाचू नकोस वीणा, तुला धक्का लागेल कुणाचा तरी. तू पडशील, तुला लागेल. रायाच्या ओरडण्याने कृश वीणा थांबली. त्या क्षणी
मोठं पोट घेऊन गरोदर वीणा नाचू लागली. अरे हे काय चाललंय? सांभाळा, वीणाला सांभाळा. वीणा, वीणा पोटातल्या बाळाला लागेल. थांब थांब, मी आलोच. चल आपण घरी जाऊ. वीणा पडली. लोक तिला तुडवतायत. अरे बेजबाबदार नालायक माणसांनो, वीणाला उचला, तिला तुडवू नका, तिच्या पोटात बाळ आहे. वीणा रक्तबंबाळ झाली आहे. थांब थांब वीणा, मी येतो. बाळाला काही होऊ देणार नाही मी. अरे नाही नाही बाळ, ते तर मीच चिरडलं. नाही नाही, पोटात बाळ आहे वीणा. राया नशेत बरळत लटपट्ट्या पायाने डान्स फ्लोअरवर पोचला. खाली बसून वीणा वीणा असं चित्कारू लागला. तेथे एकच बडबड उडाली. म्युझिक बंद झालं. राया आणि त्याचे मित्रमंडळी त्याच्यापाशी आले. त्याच्या तोंडावर पाणी मारलं. राया, इथे वीणा नाही, तू आमच्या बरोबर आहेस. मोनाने त्याचे खांदे गदागदा हलवले. राया शुद्धीवर आला. त्याला वास्तवाचं भान आलं. थोडी जास्तच घेतली मी, प्रमाणाबाहेर चढली. कसले विचित्र भास होत आहेत. मोनाने गाडी ड्राईव्ह करून रायाला घरी आणलं. गाडीतच तो गाढ झोपला. किशोर आणि दुसऱ्या सिक्युरिटीने त्याला आधार देऊन वर आणलं. धन्यवाद. ऐकत रहा विहिरीवरची वरात.